नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरतीच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्न उत्तरांच्या विश्लेषणामध्ये. तर आज आपण इथे बघणार आहोत 2026 ला झालेली एक्झाम, जी 2024-25 ची होती, जी नुकतीच पार पडलेली आहे. तर या एक्झाम मध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठी व्याकरणाचे टोटल किती प्रश्न विचारले होते, कारण आपला पेपर पॅटर्न 25 चा आहे. तर टोटल किती प्रश्न विचारले होते, कुठल्या टॉपिकवर जास्त भर दिलेला आहे, पेपर सोपा होता की मीडियम लेवलचा होता, हे सगळं डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो सुरुवात करूयात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नांना. आजचा आपला पहिला प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला प फ ब भ म. ठीक आहे. तर हे मराठी भाषेतील वर्ण उच्चार स्थानावरून कोणत्या प्रकारात मोडतात, म्हणजे हा टॉपिक आहे आपली वर्णमाला. वर्णमालामध्ये टॉपिक आहे वर्णांची उच्चार स्थाने. ठीक आहे. वर्णांची उच्चार स्थानेवर प्रश्न दंत्य, कंठ्य, दंत तालव्य आणि औष्ठ्य. तर एक ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती. कुठली ट्रिक होती? केटीएम 2 वर्णांची उच्चार स्थाने, बरोबर. किंवा प फ ब भ म यांचा उच्चार करत असताना जास्तीत जास्त कुठल्या अवयवाचा वापर झाला तर ओठांचा, आणि ओठ म्हणजेच औष्ठ्य. मग प फ ब भ म आणि स्वर विचारलं तर उ उ हे सगळे कशामध्ये आहेत, तर हे सगळे औष्ठ्य वर्ण आहेत. म्हणून ऑप्शन कुठला राईट आला? ऑप्शन डी राईट. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बहिरंग या शब्दाची योग्य संधी कोणती? बहिरंग शब्द कसा तयार झाला? बहि विसर्ग अधिक रंग, बहि विसर्ग अधिक अरंग, बहि विसर्ग अधिक अंग, बहिर्विसर्ग अधिक अंग. काय येईल बरोबर? बहि विसर्ग अधिक अंग. इथं काय झालेलं आहे? विसर्गाचा र झालेला आहे, म्हणून ही आहे आपली विसर्ग र संधी. ठीक आहे. विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आला तर विसर्गाचा र होतो, यालाच म्हणायचं विसर्ग र संधी. ऑप्शन 3 राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे धनवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखायचे. तो धनवान म्हणजेच हा पुल्लिंगी झालाय. पुल्लिंगाचे स्त्रीलिंगी करायचे म्हणजे कपल आपल्याला ओळखायचं असतं, जोड्या. मग तो धनवान ती काय म्हणणार आपण? तो धनवान ती धनवती. राईट. ऑप्शन तिसरा बरोबर आलाय. पुढे सलाते सलानाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? प्रथमा, द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी. सलाते सलानाते कुठल्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? द्वितीय आणि चतुर्थी दोघांचेही प्रत्यय आहेत हे. ठीक आहे. बट ऑप्शन मध्ये चतुर्थी विभक्तीचे हे प्रत्यय दिलेले आहेत, बरोबर. द्वितीयाचे सुद्धा आहेत, फक्त दोघांचे कारकार्थ वेगळे. द्वितीयाचा आहे कर्म कारकार्थ आणि चतुर्थीचा आहे संप्रदान कारकार्थ. ठीक आहे. तर फायनल आन्सर की मध्ये ऑप्शन 4 राईट दिले. कुठलं लॉजिक लावले माहित नाही, कारण 2 आणि 4 दोन्ही पण बरोबर पाहिजे याचं उत्तर. ठीक आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे कोण रे तू या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता? संबंधी सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम. कोण रे तू प्रश्न विचारल्याचा बोध होतोय, म्हणजे कोण हा काय झाला आपला? प्रश्नार्थक सर्वनाम झाला. ऑप्शन 3 राईट. चला पुढचा प्रश्न आहे पिकलेला आंबा यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. नाम साधित विशेषण, धातू साधित विशेषण, अव्यय साधित विशेषण आणि विधी विशेषण. पिकलेला आंबा, आता विशेषण आंबा हे नाम आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे पिकलेला. राईट. तर मग पिकलेला हा शब्द कोणापासून तयार झालाय? पिकण्याची क्रिया, म्हणून पीक हा धातू आहे. ठीक आहे. पीक हा धातू आहे, धातूला प्रत्यय लागून त्याचा वापर विशेषण म्हणून केलाय, म्हणजेच हा झाला आपला धातू साधित विशेषण. ऑप्शन सेकंड राईट. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे गणेश फार वेगात धावतो या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा. गणेश फार वेगात धावतो. कुठलं क्रिया विशेषण आहे इथे? धावण्याची क्रिया आहे. कसा धावतो, कसा कशी कशी म्हणजे हे झालं रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. कसा धावतो? वेगात धावतो, म्हणून ऑप्शन 3 राईट. आता
अजून पुढे जाऊन जर अभ्यास केला तर क्रिया विशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सुद्धा क्रिया विशेषणाचा असतो. किती वेगात? तर फार. फार हा शब्द सुद्धा क्रिया विशेषण अव्यय आहे. कन्सेप्ट लक्षात ठेवा. बाकी याच्यावर प्रश्न एक्झाम मध्ये यावर्षी कुठल्या तरी एका जिल्ह्यामध्ये आलेला आहेच. चलो नेक्स्ट. आला दारी हा उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावर सौद्याचे, देईल ज्याचे त्याला. या काव्य पंक्तीतील अलंकार कोणता? व्याजोक्ती, अतिशयोक्ती, चेतना गुणोक्ती, यापैकी नाही. आता वसंत ऋतू आहे, राईट, निर्जीव आहे, सजीव नाहीये, तरी पण पोते खांद्यावर घेतो आणि सौद्याचं पोतं खांद्यावर घेतून ज्याचं त्याला वाटून टाकतो. म्हणजे निर्जीव गोष्टी सजीवांप्रमाणे काम करतो असा जेव्हा बोध होतो तेव्हा तो असतो आपला चेतना गुणोक्ती अलंकार. म्हणून ऑप्शन 3 आला राईट. पुढचा प्रश्न. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, या पंक्तीतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. कुठला असेल अलंकार? शब्दालंकार, अर्थालंकार, रूपक आणि उपमा. उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये साधर्म्य किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी वाक्यात सम, समान, सारखे, प्रमाणे, परी, परीस, गत यांपैकी एक शब्द कुठलाही वाक्यात असेल जिथं, जसा की इथे गत आलेला आहे, म्हणून कुठला अलंकार होतो? उपमा अलंकार होतो. ऑप्शन 4 राईट. पुढे. खालील पर्यायांपैकी इतरांशी न जुळणारा पर्याय ओळखा. रवी, आदित्य, भास्कर आणि रत्नाकर. इतरांशी न जुळणारा पर्याय म्हणजेच 4 पर्यायांपैकी 3 पर्याय एकमेकांशी समानार्थी आहेत आणि एक फक्त वेगळा आहे, तर तो वेगळा असणारच आपल्याला निवडायचा आहे. रवी, आदित्य, भास्कर हे तिघही सूर्य शब्दाचे समानार्थी आहेत. एक फक्त आहे वेगळा, तो म्हणजे रत्नाकर. रत्नाकर हा समुद्र या शब्दाचा समानार्थी आहे. म्हणून ऑप्शन 4 आला राईट. पुढे. खालील पर्यायांपैकी इतरांशी न जुळणारा पर्याय व्यासंग, सराव, परिपाठ आणि प्रणिपात. तर व्यासंग, सराव आणि परिपाठ करणं म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं, प्रॅक्टिस करणं, रिव्हिजन करणं किंवा रियाज करणं, असा त्यांचा अर्थ होतो. तिघांचाही सेम अर्थ आहे, एक फक्त वेगळा आहे, तो म्हणजेच प्रणिपात करणं, म्हणजेच एखाद्याला आपण म्हणतो ना नमस्कार करणं, त्याचा समानार्थी हा. ठीक आहे, ऑप्शन 4 आला मग राईट. पुढचा प्रश्न आहे. 12 लोकांनी केलेल्या कारभाराला काय म्हणतात? 12 लोकांनी केलेल्या कारभाराला काय म्हणतात? बारभाई, बारनिशी, ए व बी दोन्ही आणि यापैकी नाही. काय येईल बरोबर? चलो, 12 लोकांनी केलेल्या कारभाराला काय म्हणतात? तर बारभाई म्हणतात. ए व बी म्हणायची चूक करू नका, बारनिशीचा अर्थ वेगळा आहे. ऑप्शन 1 राईट. पुढचा प्रश्न आहे. रामप्रहर म्हणजे काय? रामप्रहर संध्याकाळची संधी प्रकाशाची वेळ, मध्यान्नापूर्वीची वेळ, पहाटेची प्रसन्न वेळ, यापैकी नाही. काय येईल बरोबर? रामप्रहर म्हणजेच काय? तर रामप्रहर म्हणजे सकाळी सूर्योदय झाल्यानंतरच्या पहिल्या 3 तासांचा जो वेळ असतो त्याला म्हणायचं रामप्रहर, म्हणजेच पहाटेची प्रसन्न वेळ. ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न. हाताचा मळ असणे म्हणजे काय? हाताला दुर्गंधी असणे, अतिशय कठीण काम, अतिशय सोपे काम, हाताला अपयश असणे. आपण म्हणतो ना हा माझा डाव्या हाताचा मळ आहे, म्हणजे एखादी एकदम सिंपल गोष्ट आपल्यासाठी, म्हणजेच अतिशय सोपे काम. ऑप्शन 3 राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे. फट म्हणता ब्रह्महत्या होणे या म्हणीचा अर्थ काय? फट म्हणता ब्रह्महत्या, कमी कष्टात मोठा पराक्रम करणे,
मंत्रोच्चाराने शत्रूची हत्या करणे, शूद्र कारणावरून मोठी आपत्ती येणे आणि यापैकी नाही. फट म्हणता ब्रह्महत्या म्हणजे एवढंच क्षुल्लक कारण होतं त्याच्यावरून एवढं मोठं झालं. म्हणजेच काय, शूद्र कारणावरून मोठी आपत्ती येणे. ऑप्शन 3 राईट. इतरांशी न जुळणारा पर्याय. या पेपरमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शब्दसंग्रह असल्यामुळे कन्सेप्ट कमी आहे, त्यामुळे पटापट प्रश्न होतात. काय येईल, काट्याचा नायटा करणे, पराचा कावळा करणे, राईचा पर्वत करणे आणि उंबर फोडून केंबर काढणे. काट्याचा नायटा करणं, पराचा कावळा करणं, राईचा पर्वत करणं म्हणजेच छोट्याशा गोष्टीचा सीन क्रिएट करणं. आपण म्हणतो ना एवढीशी गोष्ट होती, याचं काय म्हणजे खूप मोठी गोष्ट करून सांगण्यात येते. ठीक आहे, मग वेगळा काय आहे तर उंबर फोडून केंबर काढणे. ऑप्शन 4 राईट. पुढचा प्रश्न आहे, वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द भरायचा आपल्याला. सतत भटकंती करणारा म्हणजे, जो सतत भटकंती करतो त्याला काय नाव आहे, काय शब्द आहे? मखलाशी, पांथस्थ, पिंपळावरचा मुंजा, पायाची वाहन. याच्या आधी पण हा प्रश्न येऊन झालेला आहे गेल्या वर्षी सुद्धा. सतत भटकंती करणारा म्हणजेच पिंपळावरचा मुंजा. ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न आहे, 5 अमृतांचा समुदाय या विग्रहाच्या सामासिक शब्दाचा समास कोणता? कर्मधारय, द्विगु, बहुव्रीही, तत्पुरुष. 5 अमृतांचा समूह म्हणजे पहिलं पद संख्या आहे 5 आणि विग्रहावरून समूहाचा बोध होतोय, म्हणून हा झाला आपला द्विगु समास. त्याचंच दुसरं नाव आहे संख्यापूर्व समास. संख्यापूर्व समास. ऑप्शन 2 राईट. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायांपैकी इतरांशी न जुळणारा. पुन्हा एकदा ऑड मॅन आउट ओळखायचा आहे. वदंता, वावडी, अवनती आणि किवदंती. सगळे शब्द नवीन आहेत, फक्त अवनती शब्द जुना आहे की नाही. अवनती होणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा ऱ्हास होणं किंवा अधोगतीला लागणं. ठीक आहे, उन्नतीला अवनती अपोजिट आहे ना, प्रगतीला अधोगती अपोजिट आहे. मग बाकी तिघ याचे आहेत समानार्थी का वेगळे कोणाचे ते ओळखा आता. तर वदंता, वावडी आणि किवदंती म्हणजेच दंतकथा टाईप, की ज्या गोष्टी फक्त बोलून बोलून आपल्या कानावर आलेल्या आहेत, त्या कुठे लिखित नाहीयेत, ज्या गोष्टी रिअल लाईफ मध्ये नाहीयेत, फक्त काय म्हणतात ना, छान छान गोष्टी असतात, फक्त त्या आपल्या आजी आजोबांनी त्या गोष्टी सांगितलेल्या असतात, त्या रिअल लाईफ मध्ये घडलेल्या नसतात किंवा कुठे लिहून ठेवलेल्या नसतात त्या गोष्टी. तर त्यांना म्हणायचं हे वदंता, वावडी आणि किवदंती. ते सेम अर्थाचे आहेत, फक्त अवनती वेगळा आहे, म्हणून ऑप्शन 3 आला राईट. असे शब्दसंग्रह पाठ करा, नवीन आजकाल विचारले जातात खूप सारे. पुढचा प्रश्न आहे, काल आमच्याकडे पाहुणे आले आणि आज परत गेले. तर उभयान्वयव्य कुठला आहे? सोप्पा एकदम, प्रकार पण सांगायचा तुम्ही मला आता. काल आमच्याकडे पाहुणे आले पहिलं वाक्य, आज परत गेले दुसरं वाक्य, जोडले आणि या अविकारी शब्दाने. तर आणि, व, अन, आणखी, शिवाय, नी या अविकारी शब्दाने जर 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडले तर ते काय असतात आपले? समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयव्यय. आणि प्रधानत्व सूचकने जोडलेलं वाक्य काय असतं? संयुक्त वाक्य असतं. हे असं पाठांतर ठेवायचंय, प्रश्न कसाही फिरून फिरून विचारला जातो. ऑप्शन 3 आला राईट. हळू चाललो एकदम, तुम्हाला समजेल अशा स्पीडने. पुढचा प्रश्न, भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत घेण्यात आलेला आहे? शब्दसिद्धी पाठांतर ठेवा रोजच्या रोज, कारण आजकाल आपण स्किप करतो म्हणून याच्यावरच जास्त प्रश्न येत आहेत. कानडी, फारसी, गुजराती, तेलुगू. भाकरी, तूप हे शब्द काय आहेत? कानडी भाषेतून मराठीत घेण्यात आलेले आहेत. ठीक आहे, घी गुजराती असल्या तरी तूप कानडी आहे, लक्षात ठेवा. वस्तू एकाचे पण त्यांची नावं वेगवेगळी आहेत, वेगवेगळ्या भाषांमधली. पुढचा प्रश्न आहे, रियाची मराठीची वही प्रियाने परस्पर प्रज्ञाला देऊन टाकली. म्हणजे मी हिची वही अभ्यासाला घेतली, मी म्हणजे प्रिया, तिची वही अभ्यासाला घेतली आणि तिसऱ्याच व्यक्तीला पाहिजे होती, तर मी हिला न विचारता, स्वतःची काही मेहनत नाही त्याच्यात, तरी पण तिसऱ्याच व्यक्तीला ती देऊन टाकली. म्हणजे स्वतः काही मेहनत न करता
दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणं म्हणजेच हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या म्हणेचा अर्थ येतो. ऑप्शन 4 आला राईट. चला पुढे, पुढचा प्रश्न आहे, टिपूर चांदणे पडणारी रात्र म्हणजे कुठली रात्र? टिपूर चांदणे म्हणजे चांदण्या रात्रीची जी रात्र असते. अमावस्या, पौर्णिमा, प्रतिपदा, चतुर्थी. अमावस्याला पूर्ण काळोख असतो आणि चांदणे असतात पौर्णिमेच्या रात्री. म्हणून ऑप्शन कुठला राईट आहे इथं? पौर्णिमेची रात्र म्हणजेच टिपूर चांदण्यांची रात्र. ऑप्शन 2 राईट. पुढचा प्रश्न आहे, आजचा सामना जिंकलात तुम्ही या वाक्यात रिकाम्या जागी कोणते केवळ प्रयोग योग्य येईल? आता सामना जिंकलेला बघून आपल्याला आनंद होतो, आपण त्याचं कौतुक करतो, आपल्याला आश्चर्य होतो, आपण गप्प बसतो की आपण विरोध करतो? तर कौतुक करतो ऑफकोर्स. म्हणून शाब्बास, आजचा सामना जिंकलात तुम्ही म्हणजे कौतुक वाटते त्यांचं, म्हणून शाब्बास हे प्रशंसादर्शक केवळ प्रयोग योग्य आहे. ठीक आहे, ऑप्शन 1 आला राईट. चलो नेक्स्ट, पुढील पैकी स्त्रीलिंगी नाम कोणते? ते नाम आपल्याला इथे ओळखायचे. नेता, पिता, भ्राता, देवता. तो नेता, तो पिता, तो भ्राता पुल्लिंगी झाले. ती देवता मात्र स्त्रीलिंगी. हे तिघही तो म्हणतो आपण म्हणून पुल्लिंगी आहे, आणि इथे ती म्हणतो म्हणून हा स्त्रीलिंगी आहे. ऑप्शन कुठला राईट आला मग इथे? ऑप्शन 4 राईट. तर सिंधुदुर्ग शिपाईच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण 25 मार्क्सचा पेपर पॅटर्न मराठी व्याकरणाचा फॉलो केलेला आहे. प्रश्नही बघितले तर एकदमच सोपे होते. शब्दसंग्रहांवर याच्यात जास्त भर दिलेला आहे. तर आपल्याला सुद्धा त्याच दृष्टीने अभ्यास आपला वाढवायचा आहे. शब्दसिद्धी रोजच्या रोज करायची आहे. आणि हो, अखेर हेच सांगेल मी तुम्हाला की कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर आधी कन्सेप्ट क्लिअर करणारी एखादी प्रॉपर बॅच घ्या. हा अभ्यास पुढे कंटिन्यू चालू राहू द्यात. कन्सेप्ट जर एकदा क्लिअर झाले ना, नंतर तुम्ही अतिसंभाव्य ठोकळा पुस्तक वाचा, PYQ वाचा, पटापट डोक्यात राहून जातं ते, कारण ऑलरेडी त्याचा बेस आपला क्लिअर असतो ना. बाकी तुम्ही समजदार आहेत. चलो थांबूयात. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद. फाईल सेव्ह करते म्हणजे तुम्हाला नंतर अभ्यासाला तुम्हाला कामाला येऊन जाईल.